हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी घेऊन आलेले आहे रवा मैदा लाडू. तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. रवा मैदा लाडू बनवण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. 500 ग्रॅम रवा हा मी छान बारीक घेतलेला आहे. 250 ग्रॅम मैदा, 500 ग्रॅम साखर ही छान आपण घरी मिक्सरवर बारीक करून घ्यायची आहे. 1 वाटी साजूक तूप, कट करून घेतलेले ड्रायफ्रूट, काजू आणि बदाम आणि थोडेसे मनुके. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण मैदा भाजून घेणार आहोत. कढई छान तापलेली आहे. यामध्ये आता आपण मैदा घालून घेणार आहोत. मैदा हा आपल्याला मंद गॅसवर छान खरपूस असा भाजायचा आहे. गॅस हा आपल्याला कमीच ठेवायचा आहे. चला तर आपला मैदा हा छान भाजून झालेला आहे. मस्त असा खरपूस हा भाजलेला आहे. याचा कलर देखील चेंज झालेला आहे. चला तर आता आपण हे एका ताटात काढून घेऊया. यानंतर आपण रवा देखील छान भाजून घेणार आहोत. रवा आता भाजून घेणार आहोत. आता आपण अर्धी वाटी तूप यामध्ये घालून घेणार आहोत. तूप हे छान तापलं की त्यामध्ये आपण रवा घालून घेणार आहोत. आपल्याला रवा हा मंद आचेवर छान असा भाजून घ्यायचा आहे. आपला रवा हा खमंग असा भाजून झालेला आहे. याला आपण 1 मिनिट आणखी छान भाजून घेणार आहोत. याला एकूण आपल्याला 15 मिनिट लागलेले आहे. अगदी मंद गॅसवर आपल्याला हा भाजायचा आहे. यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया. हे देखील आपण 1 मिनिट छान भाजून घेणार आहोत. रवा हा छान भाजून झालेला आहे. आता आपण यामध्ये आणखी 3 ते 4 चमचे आपण तूप घालून घेणार आहोत. तुपामुळे आपल्याला बांधायला सोपं जातं आणि चव देखील खूपच सुंदर लागते. चला तर आता आपण हे सर्व मिश्रण एका ताटात काढून घेऊया. सर्व मिश्रण आपण हे काढून घेतलेलं आहे. हे आपण 5 मिनिट थंड करायला ठेवणार आहोत आणि त्यानंतरच आपण यामध्ये साखर घालणार आहोत. रवा आणि मैदा जास्त गरम असल्यानंतर यामध्ये साखर घालायची नाही. यासाठी आपण हे थोडंसं थंड होऊ देऊ. आपलं मिश्रण हे थंड झालेलं आहे. अगदी आपलं हे कोमट असं मिश्रण आहे. यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत. तर यामध्ये गाठी असतात त्यामुळे आपण हे छान चाळून घेणार आहोत. अशा पद्धतीनं या गाठी मोडल्या जातील आणि आपले लाडू हे छान बनवले जातील. यामध्ये आता आपण विलायची पूड घालून घेणार आहोत. थोडेसे मनुके आणि शिल्लक राहिलेलं तूप देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला लाडू वळायला हे सोपे जातील. आता यामध्ये आपण जायफळ घालून घेऊया. अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये किसून असं जायफळ घालायचं आहे. विलायची आणि जायफळामुळे आपले लाडू हे छान चविष्ट बनतात.
तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की लाडू करून बघा. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता आपण याचे छान लाडू बांधून घेणार आहोत. आपलं मिश्रण हे छान तयार झालेलं आहे. हे 5 ते 6 मिनिट मी हे छान झाकून ठेवलेले होतं. आपला रवा हा छान फुलून आलेला आहे. तर चला आता आपण याचे लाडू बांधून घेऊया. तुम्ही हव्या त्या आकारात छोटे मोठे तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही लाडू बांधू शकतात. अगदी मऊसूत असा तोंडात टाकताच विरघळणारा असा लाडू तयार झालेला आहे. दाबून आपल्याला असा हा लाडू छान गोल गरगरीत तसा करून घ्यायचा आहे. असा हातावर फिरून घ्या म्हणजे तुमचा लाडू हा छान असा गोल गरगरीत होईल. अशा पद्धतीनं आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, तयार झाले आपले अतिशय मऊसूत असे रवा मैदा लाडू. बघा किती छान लाडू झालेला आहे. अगदी ओठाने चावल्या जाईल आणि तुमच्या घरात वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांना देखील हे खाता येतील. खूपच छान झालेले आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा. कॉमेंट्स करून मला नक्की कळवा कशी झाली रेसिपी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.